नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे आजचा पाचोळा ही एकेकाळची हिरवळ असते. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अण्णा आजारी होते. त्यांना भेटायला त्यांचे लहान भाऊ मधुकाका आले होते. अण्णांचं वय 85 वर्ष आणि मधुकाकांचं वय 82 वर्ष. दोघांचीही आता काळजी घ्यावी लागत होती. त्यांना एकटं ठेवणं आता शक्य नव्हतं. त्यांच्याबरोबर सतत कोणीतरी हवं अशी परिस्थिती होती. कारण वरवर पाहता ते दोघंही ठीकठाक दिसत असले तरी कोणता अवयव कोणत्या क्षणी दगा देईल याची शाश्वती नव्हती. हाडं देखील ठिसूळ झाली होती. पण अजूनही दोघांनाही ही सत्य परिस्थिती स्वीकारणं अवघड जात होतं. बहुतेकांना हे स्वीकारणं अवघडच जातं. पुरुषांनी घेतलेले कष्ट हा त्यांच्या कर्तृत्वाचा मापदंड असतो. अशा कर्तृत्ववान पुरुषांना समाजामध्ये एक प्रकारचा मान असतो. असा कर्तृत्वाचा झेंडा फडकवलेले पुरुष जेव्हा आपल्या नोकरी व्यवसायातून सेवानिवृत्त होतात तेव्हा निरोप समारंभाच्या वेळी कितीही गोडगोड भाषणं केली तरी उद्यापासून तुमची आम्हाला गरज नाही हे देखील सूचित केलेलं असतं. घरात बसायची सवय नसते. इतर कोणते छंद असतील तर त्यांचा वेळ जातो. ज्यांना कोणतेही छंद नसतात त्यांना एवढ्या मोठ्या दिवसाचं काय करायचं असा प्रश्न पडतो. काही जणांच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण होते. काही जण त्यावर मार्ग काढतात, पण सगळ्यांना ते जमतं असं नाही. मग कधी चिडचिड होते तर कधी अगतिकता. आणि त्यातूनच मग मी अजून अगदीच निकामी झालो नाहीये हे दाखवून देण्याची इच्छा वाढीस लागते. घरातील नळ गळतोय, मग प्लंबर कशाला? मी करतो नळ गळती बंद. स्टूलवर चढून उंचावरच्या वस्तू मी काढतो असं म्हणणं. आयुष्यात कधीही न केलेली कामं म्हणजे जळमटं काढणं, पंखे पुसणं, उन्हा पावसाची तमा न बाळगता मंडईत जाऊन भाजी आणण्याची तयारी दाखवणं, अशी कामं त्यांना आत्ता या वयात करायची असतात. आपण त्यांना नक्कीच ही कामं करू देत नाही, कारण आपल्याला त्यांची काळजी वाटते. त्यांच्या शरीराची झीज झाली आहे, कुठे दुखापत झाली तर ते सहन करण्याची ताकद त्यांच्यात नाही आणि बरं वाटेल याची शाश्वती देखील नाही. आ बैल मुझे मार असं म्हणण्यात काहीच अर्थ नसतो. आत्ता थोड्या वेळापूर्वी असंच झालं. अण्णा झोपले होते तो पलंग थोडा बाजूला सरकवायचा होता. लगेच मधुकाका वय वर्ष 82 सरसावले की पुढे. हे बघून सगळ्या तरुण मंडळींना हसू आवरेना. एक दोघांचा चेष्टेचा मूड होता. ते म्हणाले, काका आम्ही बसतो, तुम्हीच सरकवा पलंग. मधुकाका हिरमोसले. तरुण मंडळींच्या भावना मी समजू शकते. काकांचं अशी कामं करण्याचं हे वय नव्हे. त्यांच्याबद्दलची तरुणांना वाटणारी काळजी माझ्या लक्षात आली. पण जेव्हा मी काकांच्या बाजूने विचार केला तेव्हा जाणवलं की अजूनही मी काम करू शकतो. कोणत्या तरी कामात माझी मदत होते या भावनेमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. हाच आत्मविश्वास त्यांची जगण्याची उर्मी वाढवत असतो. आज जरी तो पाचोळा असला तरी कधीतरी ती हिरवळ होती. धन्यवाद.